नमस्कार मित्रांनो, एज्युकेशनल व्हिडिओज फॉर स्टुडंट या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा 2021 साठी तयारी करत आहोत. त्यासाठी मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका आपण स्पष्टीकरणात्मक सोडवत आहोत. चला तर मग आज सन 2018 मध्ये जी परीक्षा झाली त्या परीक्षेची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित आपण सोडवूया. चला तर मग सुरू करूया. विभाग पहिला, प्रथम भाषा. प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी सूचना. पुढील उतारा काळजीपूर्वक वाचून विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा. उन्हे उतरणीला लागली पक्षी घराकडे परतू लागले. झाडावर देखील खूपशा पक्ष्यांची घरटी होती. त्यांनी जेव्हा परतल्यावर पाहिले की एक आगंतुक पाहुणा आपल्या झाडावर आरामात विश्रांती घेत बसला आहे, तेव्हा अगोदर ते तर बिचकले. मग तो पाहुणा बोलतो का हे बघायला हळूहळू त्यांच्या भोवती घिरट्या घातल्या, किलबिलाट केला. पण चेंडू कसला वस्ताद! तोंडातून चकार शब्द त्याने काढला नाही. त्याला वाटले आपण गप्प राहिलो म्हणजे आपल्याला निरुपद्रवी समजून कोणी त्रास देणार नाही. अशा प्रकारचा हा उतारा होता आणि या उतार्यावर आपल्याला 3 प्रश्न विचारलेली आहेत. त्यामधील पहिला प्रश्न आहे, पाहुणा झाडावर येण्याची वेळ कोणती आहे? तर या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 सकाळ, 2 आहे दुपार, 3 आहे रात्र, 4 आहे संध्याकाळ. तर पाहुणा झाडावर येण्याची वेळ कोणती होती? तर पाहुणा झाडावर येण्याची वेळ होती संध्याकाळ. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 2, आगंतुक पाहुणा कोण आहे? पर्याय क्रमांक 1 चेंडू, 2 आहे दुसरा पक्षी, 3 आहे घरटे, 4 आहे निरुपद्रवी प्राणी. तर पर्याय क्रमांक 1 चेंडू. प्रश्न क्रमांक 3, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द उतार्यात आला नाही? 1 अतिथी, 2 द्विज, 3 त्रासदायक, 4 आरामात. पर्याय क्रमांक 3 त्रासदायक. प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी सूचना. पुढील बातमी काळजीपूर्वक वाचून विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा. राष्ट्रीय स्मारकामध्ये प्लास्टिक बंदी. नवी दिल्ली स्वच्छ स्मारक मोहिमेचा भाग म्हणून देशातील सर्व राष्ट्रीय स्मारके तसेच पर्यटन स्थळावर प्लास्टिक बंदीची घोषणा करण्यात आली. काल दिल्ली येथे केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी महात्मा गांधी जयंतीचा मुहूर्त साधून ही घोषणा केली. सर्व राष्ट्रीय स्मारकाच्या परिसरात संपूर्ण प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी महिनाभरात करायची. तसेच या ठिकाणी स्वच्छतागृह व उपाहारगृहांची सुविधा पुरवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. अशा पद्धतीचा हा उतारा आहे आणि याच्यावर आपल्याला प्रश्न क्रमांक 4 ते 6 विचारलेले आहेत. त्यांची उत्तरं पर्यायातून आपल्याला द्यायची आहेत. प्रश्न क्रमांक 4, प्लास्टिक बंदी हा कोणत्या मोहिमेचा भाग आहे? 1 स्वच्छ भारत, सुंदर भारत, 2 स्वच्छ भारत, स्वच्छ स्मारक, 3 स्वच्छ भारत, आमचा भारत, 4 स्वच्छ स्मारक, स्वच्छ पर्यटक. पर्याय क्रमांक 2 स्वच्छ भारत, स्वच्छ स्मारक. प्रश्न क्रमांक 5, मोहिमेअंतर्गत कोणत्या सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले गेले? अ स्वच्छतागृह, ब उपहारगृह, 3 प्लास्टिक वस्तू. आता याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 आहे फक्त ब, पर्याय क्रमांक 2 आहे अ, ब आणि क, पर्याय क्रमांक 3 आहे फक्त क. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक अ व ब योग्य आहेत, स्वच्छतागृह आणि उपाहारगृह, म्हणून पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 6,
मोहिमेची घोषणा कोणत्या दिवशी केली? 1. 3 ऑक्टोबर, 2. 31 जुलै, 3. 2 ऑक्टोबर. ठिकाणी मोहिमेची घोषणा महात्मा गांधी जयंती यांच्या दिवशी केलेली आहे आणि महात्मा गांधीजींची जयंती ही 2 ऑक्टोबरला राहते, म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. प्रश्न क्रमांक 7 ते 9 साठी सूचना. पुढील वाक्यातील विशेषणाची संख्या किती? प्रश्न क्रमांक 7. 11व्या होडीला बांधलेली 12वी सामानाची होडी देखील छान चालली होती. आता याच्यामध्ये आपल्याला विशेषणाची संख्या ओळखायची आहे. तर या ठिकाणी 11वा, 12वी आणि छान 3 विशेषणे आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. 3. प्रश्न क्रमांक 8. पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी नाम असलेला पर्याय ओळखा. पर्याय क्रमांक 1 नसीब, 2 गुलाब, 3 जबाब आणि 4 हिशोब. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 योग्य आहे, नसीब. प्रश्न क्रमांक 9. पुढील वाक्याचा काळ ओळखा. आपण चमचमणाऱ्या चंद्र चांदण्यांची शोभा पाहायला जाऊ. जाऊ म्हणजे भविष्यकाळ होतोय. आपल्याला पर्याय क्रमांक 4 ही पर्यायामधून भविष्यकाळ कुठं दिसतोय? पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. प्रश्न क्रमांक 10. पुढीलपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय कोणता? पर्याय क्रमांक 1 अरण्यलिपी, 2 उधमशील, 3 निपचित, 4 तंत्रशुद्ध. तर या ठिकाणी परीक्षा परिषदेने हा जो प्रश्न आहे तो रद्द केलेला आहे, म्हणून याचं पर्यायातून आपण उत्तर घेणार नाही. प्रश्न क्रमांक 11. पुढीलपैकी निश्चितपणे फक्त पुल्लिंगी नाम असलेला पर्याय कोणता? वेळ, आपण ती वेळ म्हणतो. ढेकर, ती ढेकर. 3 बाग, ती बाग. 4 ती हिरा म्हणत नाही, तर आपण तो हिरा म्हणतो, म्हणून पर्याय क्रमांक 4 हा फक्त पुल्लिंगी नाम आहे. 4 वर टिक करायचंय. प्रश्न क्रमांक 12. अचानक आलेल्या टोळधाडीने पिकाचा टिंबटिंब. वरील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवडा. अचानक आलेल्या टोळधाडीने पिकाचा श्रीगणेशा केला. श्रीगणेशा म्हणजे सुरुवात केली, चुकीचं आहे. निगराणी करणे म्हणजे निगराणी करणे पण येत नाही. बंदोबस्त करणे, बंदोबस्त पण येत नाही. फणा उडवणे म्हणजे नुकसान करणे, म्हणजे अचानक आलेल्या टोळधाडीने पिकाचा फणा उडवला, म्हणजे फणा उडवणे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 13. चौकटीत अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या म्हणीतील डावीकडून 7वे अक्षर कोणते येईल ते आपल्याला या ठिकाणी शोधायचंय. तर पहा, या ठिकाणी चौकटीमध्ये काही शब्द दिलेले आहेत, तर त्याच्यापासून योग्य मन आपल्याला तयार करायची. तर या ठिकाणी मन तयार होते तळे राखील तो पाणी राखील. अशा पद्धतीची अर्थपूर्ण मन तयार होते आणि या म्हणीमधून डावीकडून 7वे अक्षर कोणते येते आपल्याला शोधायचे. तर या ठिकाणावरून 1 2 3 4 5 6 आणि 7वा पा अक्षर येतोय. तर पर्यायामध्ये पा हा अक्षर आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतोय. प्रश्न क्रमांक 14 ते 16 साठी सूचना. पुढे सुसंगत परिच्छेदाची 3 वाक्ये दिली आहेत. परिच्छेदाची वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य शब्दाचा पर्याय निवडा. प्रश्न क्रमांक 14.
दुष्काळी प्रदेश टिंबटिंब हिरवाईने नटला. उन्हामुळे हिरवाईने नटू शकत नाही. पावसामुळे, बरोबर, पावसामुळे दुष्काळी प्रदेश हिरवाईने नटला, म्हणून पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 15. सर्व टिंबटिंब दुथडी भरून वाहू लागले. नदी नाले, डबकी, तलाव, धरणे. पर्याय क्रमांक 1 नदी नाले. प्रश्न क्रमांक 16. निसर्गाच्या कृपेने बळीराजा टिंबटिंब धास्तावला, झेपावला, सुखावला, निर्ढावला. तर निसर्गाच्या कृपेने बळीराजा सुखावला. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 17. पुढीलपैकी कोणता शब्द संगणकाशी संबंधित नाही? युजर संगणकाशी संबंधित आहे. प्रिंट संगणकाशी संबंधित आहे. न्यूजपेपर संगणकाशी संबंधित नाहीये. नेटवर्क संगणकाशी संबंधित आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 18. गटात न बसणारा शब्द ओळखा. 1. तुरंग, 2. अश्व, 3. वारू, 4. कुंजर. तर पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 हे सर्व घोड्यांचे समानार्थी शब्द आहेत. तर कुंजर हा गटात न बसणारा शब्द आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 19. शिक्षा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. शिक्षा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. शिक्षाच्या विरुद्धार्थी प्रगती होतो का? नाही होत. बक्षीस, बरोबर. शिक्षाच्या विरुद्धार्थी बक्षीस हा पर्याय होतोय, म्हणून पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ असलेली अयोग्य जोडी ओळखा. सूर्यवंशी, लवकर झोपेतून उठणारा, ही अयोग्य जोडी आहे. 2. लंकेची पार्वती, अंगावर एकही दागिने नसलेली स्त्री, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. आतल्या गाठीचा, म्हणजे सगळं मनात ठेवणारा, बरोबर आहे. 4. सांगकाम्या, स्वतःच्या मनाने काहीच न करणारा, ही पण जोडी बरोबर आहे. या ठिकाणी अयोग्य जोडी क्रमांक 1 आहे. सूर्यवंशी, लवकर झोपेतून उठणारा. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 21. 2 नद्या एकत्र मिळण्याची जागा यासाठी योग्य शब्द पर्यायातून निवडा. उगम, निर्गम, संगम आणि दुर्गम. 2 नद्या ज्या ठिकाणी एकत्र मिळतात त्या ठिकाणाला आपण संगम असं म्हणतो, म्हणून पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 22. खालील समूहदर्शक शब्द कोणत्या नामासाठी वापरला जातो हे पर्यायातून निवडा. मांदियाळी, भक्तांची मांदियाळी, धान्याची रास, करवंदाची मांदियाळी होते का? नाही होत. सैनिकांचं पथक होतंय, म्हणून मांदियाळीला योग्य समूहदर्शक शब्द किंवा नामाची जोडी जी आहे ती भक्तांची आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 23. पुढीलपैकी पिल्लूदर्शक शब्दाची चुकीची जोडी असलेला पर्याय ओळखा. आकडा 1 गाय वासरू, बरोबर आहे. आकडा 2 हरिण, शावक किंवा पाडक, बरोबर आहे. पाडस, बरोबर आहे. आकडा 3 वाघ, बछडा, बरोबर आहे. आकडा 4 मेंढी, करडू हे चुकीचं आहे. या ठिकाणी कोकरू हे योग्य राहतं, म्हणून पर्याय क्रमांक 4 ही अयोग्य जोडी आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 24. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरे योग्य क्रमाने जुळवली असता वीज या अर्थाचा शब्द तयार होईल? नियामी, मिदा नि सौ, गीत नीर, गिराणी. तर या ठिकाणी आपण या सर्वांमधून
जर शब्दांचा क्रम जुळवला तर वीज या शब्दाला समानार्थी शब्द तयार कोणता होतोय तो बघायचा आहे. तर पर्याय क्रमांक 2 बघा. सौ दा मी नी. सौदामिनी म्हणजे वीज होते, म्हणून पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. प्रश्न क्रमांक 25. माझ्या भावाला कारल्याचा भाव जास्तच वाटला. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. तर या ठिकाणी भाव म्हणजे भाऊ होतोय का? नाही होत. भाव म्हणजे अंदाज होतोय का? नाही होत. भाव म्हणजे दर होतोय का? बरोबर. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 योग्य आहे.